वाडा आणि सिद्धिविनायक न्यासाची सध्या पत्रकार परिषद सुरू आहे। यामध्ये सदा सरवणकर बोलतात। साधारण 40-45 लाख रुपये होते आणि गेल्या महिन्याभरामध्ये हे साधारणतः 90, 95, 98 लाखापर्यंत ही अशी वाढलेली आहे। आणि त्यामुळे ज्या काही उपाययोजना केल्या, ह्या उपाययोजना केल्यामुळे ही वाढली आहे। अर्थात ज्या वेळेला ह्या सरकारकडे ह्या दोन्ही वर्षाचं ऑडिट जाईल, वाढलेली रक्कम आणि 2 वर्षापूर्वीची 40-45 लाखापर्यंत असलेली रक्कम, याचं जेव्हा ऑडिट केलं जाईल त्यावेळेला निश्चितच त्यामध्ये एक संशयाची भावना निर्माण होईल आणि त्याचं सत्य कारण लोकांना कळलं पाहिजे की ही वाढली का आणि त्यावेळेला ती कमी का होत होती, याची काही कारणं लोकांना कळली पाहिजेत। आणि म्हणून आपण खास आपल्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राला सांगू, ज्या वेळेला ट्रस्टी म्हणून किंवा अध्यक्ष म्हणून माझी नियुक्ती झाली आणि युती शासनाने 10 सदस्य दिले, त्यावेळेपासून हे उत्पन्न वाढावं आणि सिद्धिविनायक न्यासामध्ये जे काही थोडंसं अनियमितता आहे त्याच्यावर कुठेतरी बंधन आणावं, अशा प्रकारचे आम्ही वेळोवेळी प्रयत्न केले। आणि त्या प्रयत्नाने काम करत असताना असं लक्षात आलं की कर्मचाऱ्यांमध्ये, मग परमनंट कर्मचारी, काही कंत्राटी कर्मचारी आहेत, या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून काही दर्शन देण्यासाठी पैसे घेतले जातात आणि ते गुगल मार्फत घेतले जातात, पे जे केले जातात ते सुद्धा मीडियामार्फत केले जातात, सोशल मीडियामार्फत केले जातात। वेगवेगळ्या माध्यमातून ह्या पैशाची इथे कुठेतरी दर्शन देण्यासाठी ही अनियमितता सापडते। आणि त्यावेळेला आल्यानंतर मी ताबडतोबच साधारणतः 19 कर्मचाऱ्यांना रंगेहात पकडलं, त्यांच्यावर कारवाई केली, काही दिवस त्यांना सस्पेंड केले आणि त्यांच्याकडे शपथपत्र लिहून घेतलं की यापुढे कुठल्याही प्रकारचे आमच्याकडनं अशा प्रकारचं काही होणार नाही। त्यानंतर आमच्या लक्षात आलं की बाहेरचे जे काही एजंट मंडळी किंवा काही स्टॉलधारक होते, हे परस्पर लोकांना दर्शन देण्याच्या नावाखाली हे आतमध्ये दर्शन देत आहेत आणि त्याच्यामध्ये सुद्धा काही आर्थिक व्यवहार होतो। हा व्यवहार आम्ही तातडीने बंद केला। त्यानंतर काही ठिकाणी कर्मचारी हातचलाकी करून पैसे काही काढतात, हे ज्या वेळेला लक्षात आलं त्यावेळेला आम्ही पोलीस खात्याला पत्र लिहिलं की अशा प्रकारची आपण चौकशी करावी आणि हे जे कोणी आहेत त्यांच्यावर कारवाई करावी। त्यानंतर ते 9 कर्मचारी पकडले गेले, त्यांच्यावरती कारवाई करण्यात आली। त्यामुळे सुद्धा जे उत्पन्न कमी होत होतं ते वाढलं। त्यानंतर केलेली उपाययोजना म्हणजे जे भटजी आहेत, ह्या भटजींना सुद्धा आलेला भक्त हा पेटीत काही दान करतो आणि काही भटजींना पैसे देतो, ही आपली हिंदू परंपरा आहे। पण आपल्या असलेल्या नियमाप्रमाणे किंवा GR प्रमाणे भटजींना जर कोणी भक्तांनी पैसे दिले तर त्यांनी ते दान पेटीत टाकावेत, अशा प्रकारची नियमावली आहे। पण तिकडे दुर्लक्ष केलं जात होतं आणि आम्ही कटाक्षाने भटजी मंडळीची बैठका घेऊन त्यांनाही सांगितलं की आपल्याला जे पैसे दिले जातील तेही दानपेटीत टाका। आणि ते टाकल्यानंतर असं लक्षात आलं प्रचंड मोठ्या प्रमाणात ही निधीची वाढ होते। आणि ही वाढ झाल्यानंतर साधारणतः ही वाढ आणखी कशी होऊ शकेल किंवा ऑडिटमध्ये हे आपल्याला कसं दाखवता येईल की यापूर्वी सुद्धा ही वाढ होऊ शकली असती पण ती होत नव्हती। यावेळेला आमचे 10 ट्रस्टी मिळून प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टींकडे लक्ष देत आहेत आणि त्यामुळे हे उत्पन्न वाढलेलं आहे, हे मला अभिमानाने या ठिकाणी सांगावं लागेल। जे पत्र दिलं आहे, ह्या पत्रामागचा उद्देशच हा होता, 2 वर्षापूर्वी 40-45 लाख जर दानपेटीत जमा होत असतील आणि आता ती रक्कम जर 90 आणि साधारण 98 लाखापर्यंत गेली असतील तर त्याच्यामधला फरक का होता हे शोधावं, ही यामागची भावना होती। त्यानंतर दुसरी एक, इथे पैसे मोजण्यासाठी बाहेरचे काही कर्मचारी NGOज मागवले जायचे आणि त्या NGOच्या माध्यमातून ते पैसे मोजले जायचे। आमच्या लक्षात आलं हे जर आपण थांबवलं आणि जर आपलेच कर्मचारी तिथे पैसे मोजण्यासाठी लावले तर मला असं वाटतं तिथे जर काही लूप होल्स असतील तर त्यामुळे सुद्धा या उत्पन्नामध्ये वाढ होऊ शकते। या उद्देशाने केलेल्या अनेक उपाययोजना आहेत आणि ह्या उपाययोजनांमुळे जी आत्ता दानपेटीमध्ये वाढलेली जी वाढ आहे ही तशीच वाढत राहावी, यासाठी ह्या उपाय
तेव्हा मनसे राज ठाकरेंनी सिद्धिविनायक मंदिरातील अपहाराच्या प्रकरणी आता टीका केली होती, संशय व्यक्त करता त्यावर आता सदा सरवणकर हे स्पष्टीकरण देत होते. यासोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली छोट्याशा ब्रेकची. अपडेट घेऊन लगेच परत येतोय. पाहत रहा एबीपी माझा.